जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुरजिरा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक। मी श्रीमती प्रेरणा नानाजी चव्हाण, प्राथमिक शिक्षिका, इयत्ता चौथी, विषय गणित। आजचा घटक आहे परिमिती व क्षेत्रफळ। इयत्ता तिसरीमध्ये आपण अनेक विविध भौमितिक आकार शिकलेलो आहोत। हा आहे त्रिकोण। हा तर सर्वांना माहितीच आहे। हा आहे चौरस। अजून कोणता आकार राहिला आहे बरं? आता आपण बघूया आयत। हे आहे सर्व आकार। या आकारांची आता आपल्याला लांबी मोजायची आहे। तर या लांबीला म्हणतात प्रत्येक आकृतीची परिमिती। परिमिती कोणत्याही आकाराच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती। आपण प्रथम बघूया चौरसाची परिमिती कशी काढायची आहे। हा आहे चौरस। आता आपण त्या चौरसाला नाव देऊया। चौरसाचे नाव आले चौरस अबकड। या चौरसाची पहिली बाजू आहे बाजू अब, दुसरी बाजू आहे बाजू बड, तिसरी बाजू आहे बाजू कड आणि शेवटची बाजू आहे बाजू अक। या चौरसाची प्रत्येक बाजू ही 2 सेंटीमीटरची आहे। आता आपल्याला या चौरसाची पूर्ण लांबी मोजायची असेल तर आपण या चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज करणार आहोत। म्हणजेच बाजू अब अधिक बाजू बड अधिक बाजू कड अधिक बाजू कअ। चारही बाजूंची बेरीज आली आहे 8 सेंटीमीटर। थोडक्यात या चौरसाची संपूर्ण लांबी ही 8 सेंटीमीटर आहे। यालाच चौरसाची परिमिती असेही म्हणतात। दुसरे उदाहरण बघूया। हा आहे चौरस पफबभ। त्याची प्रत्येक बाजू 3 सेंटीमीटर आहे। आता आपण या चौरसाची परिमिती काढूया। चौरस पफबभ ची परिमिती बरोबर बाजू पफ अधिक बाजू फब अधिक बाजू बभ अधिक बाजू बप बरोबर 3 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर एकूण झाले 12 सेंटीमीटर। थोडक्यात चौरस पफबभ ची परिमिती बरोबर 12 सेंटीमीटर। थोडक्यात चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज हो। ज्याप्रमाणे आपण चौरसाची परिमिती काढली तसंच आता आपण आयताची परिमिती कशी काढायची ते बघूया। हा आहे आयत च छ ज झ। आता आपल्याला आयत च छ ज ची परिमिती काढण्यासाठी त्याच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज करावी लागेल। म्हणून आयत च छ ज ची परिमिती बरोबर बाजू च छ ची लांबी 4 सेंटीमीटर अधिक बाजू छ ज ची लांबी 2 सेंटीमीटर अधिक बाजू ज झ ची लांबी 4 सेंटीमीटर अधिक बाजू च झ ची लांबी 2 सेंटीमीटर एकूण झाले 12 सेंटीमीटर। म्हणजे आयत च छ ज ची परिमिती 12 सेंटीमीटर आहे। म्हणजेच आयताची परिमिती म्हणजे त्याच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज होय। यानंतर आपण पाहूया त्रिकोणाची परिमिती कशा प्रकारे काढायची ते। हा आहे त्रिकोण त थ द। आता आपल्याला त्रिकोण त थ द ची परिमिती काढायची आहे। त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्याच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज होय। म्हणजेच त्रिकोण त थ द ची परिमिती काढताना
आपल्याला त्याच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज करावी लागेल. बाजू थ ची लांबी आहे 2 सेंटीमीटर अधिक बाजू ध ची लांबी 6 सेंटीमीटर अधिक बाजू द ची लांबी 4 सेंटीमीटर एकूण झाले 12 सेंटीमीटर. म्हणजे त्रिकोण द ची परिमिती 12 सेंटीमीटर होय. थोडक्यात त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्याच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज होय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो परिमिती. पहिल्यांदा आपण शिकलो चौरसाची परिमिती कशी काढायची. त्यानंतर आपण शिकलो आयताची परिमिती कशी काढायची. त्यानंतर आपण शिकलो त्रिकोणाची परिमिती कशी काढायची. पुढील भागात आपण आकृतीचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते पाहणार आहोत. आजचा स्वाध्याय आहे पान नंबर 71 वरील परिमितीवरचे उदाहरण सोडवा.